शिरोळ येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर क्रमांक 3 शिरोळ या शाळेमध्ये शिवस्मृती व्याख्यानमाला 2026 अंतर्गत 13व पुष्प उत्साहात संपन्न झालं। ही व्याख्यानमाला विजन आयडॉल्स करिअर अकॅडमी, रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, राधा महिला सोशल फाउंडेशन, साप्ताहिक वार्ता सुख परिवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवगणेश मंडळ व वनमित्र संस्था कागल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे। राजमाता जिजाऊ साहेब जयंती ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती या कालावधीत सोमवार दिनांक 12 जानेवारी ते गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी दरम्यान ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे। त्यातील 13व पुष्प शिरोळ येथील श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर क्रमांक 3 इथं पार पडलं। या कार्यक्रमासाठी शिरोळ शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल पाटील व कुमारी ईश्वरी कुंभार इयत्ता 4थी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। उपस्थित सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। कुमारी ईश्वरी कुंभार या चिमुकल्या वक्त्यानं आपल्या प्रभावी व्याख्यानातून राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार, रयतेवरील अन्याय सहन न करणे, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती यांचं महत्त्व सांगितलं। जिजाऊंच्या संस्कारामुळेच स्वराज्याची निर्मिती झाली असं मत तिनं मांडलं। प्रमुख व्याख्याते डॉक्टर अतुल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ, त्या काळातील जनतेची अवस्था, परकीय सत्तेचे अत्याचार, शहाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी लहान वयात रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ, तर पहिला जिंकलेला तोरणा किल्ला ते 1677 दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये जिंजी किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला, इथपर्यंतचा इतिहास उलगडा करून दिला। शिवचरित्रातून शालेय विद्यार्थ्यांना कोणता बोध घेतला पाहिजे याचं मार्गदर्शन अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी गायकवाड या होत्या। अध्यक्षीय भाषणात त्यांनी 2 तास चाललेल्या या व्याख्यानमालेतून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दाखवलेलं संयम व शांतता आणि कौशल्य आपणही आपल्या जीवनात अंगीकारावं असं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ रागिनी फुलारी तर प्रास्ताविक सौ सुरेखा येळगुडे यांनी केलं। मान्यवरांची ओळख शिक्षक सिद्धगोंडा बंडगर यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ वैशाली बोरचाटे यांनी केलं। या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन शिक्षक राजू कादरभाई व मीरा भंडारे यांनी केलं। यावेळी शिवव्याख्याते उदय मोरे, प्राध्यापक के.एम. भोसले, शिवाजी पाटील गौलवकर, एस.एस. पाटील, जे.के. मुळीक, प्रसाद कुलकर्णी, मयुरेश चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय माळी, उपाध्यक्ष स्वाती कोळी, सदस्य दिलीप कोळी, आरती आर्गे, गुलनाज शेख तसेच पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।